शेतातली कामं करायच्या नादात आज चांगलाच उद्योग वाढला होता. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तसा आजचा ब्लॉग आपला डायरेक्ट गावावरूनच असणार आहे. म्हणून सकाळी सकाळी हे भगुल्यामध्ये कोमट पाणी घेऊन फ्रेश झालो आणि डायरेक्ट नाश्ता करायला बसलो. ते पण डायरेक्ट बटर आणि चहा. नंतर पाणी भरायचं म्हणून आयुष विहिरीवर गेला. तोपर्यंत लागली ती छोटी मोठी भांडी भरून घेतली आणि पाणी आल्यावर ड्रम पण भरून घेतलं. कसं आहे, पाण्याचं प्रेशर बघा हो तुम्ही. मग हे घरातलं उरलेलं शिळं जेवण वाया जाऊ नये म्हणून असं डोक्यावर घेतलं आणि डायरेक्ट नदीवर गेलो आणि माशांनाच खाऊ घातलं. मग घरी येताना ही भांडी पण पाण्यामध्ये हेकून काढली आणि घरी आलो. इकडं घरी येऊन बघतोय तर काय, मम्मी आणि काकीचं वाकळा धुवायचं काम चालू होतं. मग त्यांना थोडाफार हातभार लावत त्या वाकळांचं पण टॉपचं नियोजन करून टाकलं. इकडं वाकळा वाळत घालेपर्यंत कोंबड्यांना मस्तपैकी दाणे घातले आणि त्यांची मजा बघत बसलो. तेवढ्यात मम्मीनं मला माळ्यावर बोलवलं. मग इथली पण पटकन अशी साफसफाई करून घेतली. आता इथनं तुम्ही नजारा बघा, कसा आहे विषय, खतरनाक की नाही. शेवटी शेतात जाऊन नको असलेले गवत उपटून एकदाच पेटवून दिलं. आता या सगळ्या कामाच्या गडबडीत अंगाला चांगलीच पुसळ लागली होती. आता यांना तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा आणि जाताना पेजला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.